माझा जो फॉर्म आहे, माझा नाव बीजेपीच्या कोट्यामध्ये जरी आला असला तरी बीजेपीकडूनच मी निवडून येणार होतो. त्यामुळे मी 2 वेळेला याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी इथे निवडून आलेलो आहे. त्यामुळे आता सुद्धा मी रिपब्लिकन पार्टीच्या एपी फॉर्मवर माझा फॉर्म भरलेला आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचा आहे. माझा बीजू सोबत अलायन्स आहे. मी एनडीए मध्ये आहे आणि त्यामुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. मला दिल्लीवरून पहिला फोन आला, अमित भाईंचा फोन आला, अमित शहा साहेबांचा फोन आला आणि तो बरोबर 11 वाजता मला फोन आला. आणि पहिली प्रक्रिया हीच आहे की आज मी तिसऱ्या वेळेला राज्यसभेचं नॉमिनेशन भरलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे. कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल, म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यसभेवर आणण्याचा होता आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे, ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्या वर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे आणि मला सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाचं जबाबदारी दिलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी मला तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मला तर राज्यसभेवर बीजेपीनी पाठवले. मला राज्यसभेवर बीजेपीने पाठवले कारण माझं नावच आहे रामदास आठवले. त्यामुळं बीजेपीने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मी नक्कीच न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे. नाही, सुरुवातीला असं काही नाही. मला पूर्णपणे विश्वास होता की मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देशभरामध्ये माझी ओळख आहे. देशभरामध्ये जी दलित जनता आहे ती माझ्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातील आहेच आहे. त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं आणि संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं. त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कृपा नसती तर कदाचित मला हे मिळालं नसतं. बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. मग का मिळणार नाही मला राज्यसभेची संधी? त्यामुळे राज्यसभेची संधी मला मिळालेली आहे आणि त्याचा उपयोग मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे. हाऊस मध्ये मंत्री तर मी आहेच आहे, पण आरपीआयचा खासदार म्हणूनही मी त्या ठिकाणी आवाज उठवत राहणार आहे आणि माझा जो फॉर्म आहे, माझा नाव बीजेपीच्या कोट्यामध्ये जरी आला असला तरी बीजेपीकडूनच मी निवडून येणार होतो. त्यामुळे मी 2 वेळेला याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी इथे निवडून आलेलो आहे. त्यामुळे आता सुद्धा मी रिपब्लिकन पार्टीच्या एपी फॉर्मवर माझा फॉर्म भरलेला आहे आणि मी रिपब्लिकन पक्षाचा आहे. माझा बीजू सोबत अलायन्स आहे. मी एनडीए मध्ये आहे आणि त्यामुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. नाही, कविता म्हणजे आता मी बसलो होतो त्यावेळेस मी सांगितलं की आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा, त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन. आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन, म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण. मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन, मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन. तर हे मी त्यांना सांगितलेलं होतं आणि मी काम करत राहणार. मी कार्यकर्ता आहे, नेता मी अजिबात नाही. कार्यकर्ता म्हणून माझं पद मोठं आहे. मला राज्यसभा मिळाली किंवा नाही मिळाली तरीही राज्यसभा मिळाल्यामुळं मला अजूनही देशभरामध्ये फिरता येणार आहे, काम करता येणार आहे आणि माझं मंत्रिपद जे आहे, राज्यसभा मिळाली नसती तर मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळं मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणं हे बीजेपीच्या एनडीएच्या फायद्याचं आहे. त्यामुळं मला तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे.
तर आज मी जो फॉर्म भरलेला आहे याच्या अगोदर मी 2 वेळेला 2014 मध्ये आणि 2020 मध्ये 2 वेळेला मी भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने त्यांच्या पाठिंब्याने 2 वेळेला मी राज्यसभेवर गेलो होतो आणि त्यावेळेला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एबी फॉर्म वापरला होता. आज सुद्धा बीजेपीच्या कोट्यातून जरी माझं नाव जाहीर करण्यात आलेलं असलं तरी बीजेपीच्या पाठिंब्यावरच मी निवडून येणार होतो, कारण माझ्या पक्षाचा आमदार इथं एक नाही. त्यामुळं माननीय नरेंद्र मोदीजींनी, अमित शहा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी मला बीजेपीच्या माध्यमातून मला राज्यसभा मिळालेली आहे. आणि आज फॉर्म भरताना मी माझ्या पक्षाचा, आरपीआयचा, रिपब्लिकन पक्षाचा हे फॉर्म लावलेला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा म्हणूनच मी या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. पण मला पूर्णपणे पाठिंबा बीजेपीचा आहे, बीजेपीच्या आमदारांचा आहे आणि त्यामुळेच मी निवडून येणार आहे. आणि राज्यसभेमध्ये माझं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणूनच त्या ठिकाणी असतं. तर आता सुद्धा मी आरपीआयच्या तिकिटावरच मी इलेक्शनला उभा राहिलेलो आहे, पण भाजपच्या पाठिंब्याने उभा राहिलेलो आहे आणि भाजपचे आमदार मला निवडून देणार आहेत. नाही, चर्चा ही झालेली होती की आपल्याला राज्यसभा मिळणारी नाही किंवा अशी काही चर्चा होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आठवले आमच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांचा उपयोग आम्हाला त्यांच्या पक्षाचा मोठा आहे आणि त्यामुळं त्यांना राज्यसभा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. हे मी वरती अमित भाईंना वगैरे सांगितलेलं आहे, नितीन नबीन यांना सांगितलेलं आहे, पंतप्रधानांनी संपर्क साधलेला आहे आणि तुम्हाला राज्यसभा मिळालीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वरती मांडलेली होती आणि नक्कीच आपल्याला राज्यसभा मिळेल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलेला होता. पण पुढे त्यांच्याबरोबर ही चर्चा झाली होती की आम्हाला महापालिकेमध्ये मुंबईला एकही जागा मिळाली नव्हती, पण पुण्यामध्ये मात्र आमचा डेप्युटी मेयर आहे आरपीआयचा आणि काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 30-40 लोक आमचे निवडून आलेले आहेत, पण ते बीजेपीच्या सिंबॉलवर निवडून आलेले आहेत. कुठं याच्यावर एकनाथ शिंदेच्या सिंबॉलवर आलेले आहेत निवडून, कुठं अजितदादांच्या सिंबॉलवर निवडून आलेले आहेत. पण या ठिकाणी माझी चर्चा झालेली होती. त्याच्यामध्ये आता आम्हाला एक जी 5 नॉमिनेशनच्या ज्या जागा आहेत त्यामधली एक जागा एमएलची आम्हाला मिळावी ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. त्यानंतर महामंडळाचा 1 किंवा 2 चेअरमन पद आम्हाला द्यावीत आणि काय महामंडळाचे मेंबर द्यावे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता ज्या वेळेला लवकरात लवकर हे सगळं काम त्यांनी उरकावं अशा पद्धतीची त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि सगळ्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेणार आहोत त्याने अगोदर आपल्याला सांगितलेलं होतं. हीच त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली होती. नाही, माझा प्रयत्न आहे की एकच पक्ष, रिपब्लिकन पक्ष असावा अशी माझी भूमिका आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, गोरगरिबांना, दलितांना, आदिवासींना आणि कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला असला पाहिजे आणि तो व्यापक असा रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये नक्की मी असा प्रयत्न करणार आहे. पण आता ऐक्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर भूमिका चांगली घेतली तर मला वाटतं की समाजाचं ऐक्य होऊ शकतं, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकतं आणि मोठी ताकद आपली महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकेल. त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करत राहणार आहे. मला दिल्लीवरून पहिला फोन आला, अमित भाईंचा फोन आला, अमित शहा साहेबांचा फोन आला आणि तो बरोबर 11 वाजता मला फोन आला आणि 11 वाजता फोन आला बरं झालं. जर 12 वाजता फोन आला असता तर पण मला 11 वाजता अमित भाईंचा फोन आला आणि अमित भाईंनी सांगितलं की तुमचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे, पण लवकर ते जाहीर होणार आहे, ते जाहीर होण्याच्या अगोदर कोणाला सांगू नका, पण तुमचं नाव आपण या लिस्टमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्ही राज्यसभेवर तिसऱ्यांदा येणार आहात अशा पद्धतीनं अमित भाईंनी मला फोन करून सांगितलेलं होतं.